हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे मी तोंडली घेतलेली आहे. ही पावशर तोंडली आहेत आणि ही तोंडली मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवल्यात बघा. आणि अशा पद्धतीने लांब लांब अशी पातळ चिरून घेतलेली आहेत. पाहू शकता तुम्ही, जास्त पण एकदम पातळ चिरली नाही, थोडीशी अशी जरा जाडसरच आहे. पाहू शकता. आज या तोंडलीपासून मी तुम्हाला छान अशी रेसिपी टिफिनसाठी दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा माझ्या पद्धतीने साधी सिंपल रेसिपी आहे मैत्रिणींनो, करून पहा. तर इथे मी मिरच्या घेतल्यात बघा, 7-8 मिरच्या आहेत ह्या हिरव्या लांब लांब चांगल्या. इथे चण्याची डाळ घेतलेली आहे, रात्री भिजत घातली होती, छान भिजल्या गेलेली आहे. तर ही डाळ पण आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची. तर हे मिरच्यांची सर्व मी देठ काढून घेतले बघा अशा पद्धतीने. देठ काढून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या मिरच्या जरा सुरीने थोड्या कापून घ्यायच्यात, कारण हे मिरच्या खूप मोठे मोठे आहेत ना. मिक्सरमध्ये आपण भांड्यात त्या अशाच टाकल्या ना तर त्याचे तुकडे राहतात, संपूर्ण वाटल्या जात नाही. त्याच्यामुळे अशा आपण तुकडे करून टाकले ना मिक्सरला छान बारीक वाटले जातात. त्याचबरोबर इथे लसूण घेतलंय बघा मी. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आपल्याला आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची टाकून द्यायची. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो आणि रेसिपी खूप छान आहे. नक्की टिफिनसाठी तुम्ही करून बघा, झटपट होणारी आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये. तर मिरच्या आणि लसूण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिले. त्याचबरोबर आपल्याला थोडी कोथिंबीर घ्यायची बघा. ही कोथिंबीर ह्याच्या काड्या घेणार आहे मी वाटण्यासाठी. कसं काड्यांमध्ये जीवनसत्व असतं, त्याच्यामुळे वाटण्याला तुम्ही काड्या टाकू शकता. आणि आपल्याला ही फोडणीसाठी थोडी कोथिंबीर आपण चिरून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली तर व्हिडिओ संपल्या करायला घ्या. तर छान अशी कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे, पाहू शकता. आता आपल्याला हे मिक्सरचं झाकण लावून हे छान बारीक वाटून घ्यायचे. थोडंसं खोबरं बघा, हे खोबरं किसून मी ठेवलेलं, तर थोडं खोबरं टाकून घेऊया आपण. आता छान बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. तर पाहू शकता मस्त वाटून झालेलं आहे आपलं मसाला ह्यो. आता गॅस कवळायचा आहे. इथे गॅस पेटून घेते मी आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची आपल्याला लगेच. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कोणाला जास्त लागतं कमी लागतं त्याप्रमाणे तेल तुम्ही टाकू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची बघा. मोहरी छान तडतडली ना जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरा पण छान फुलल्याच्या नंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची तेलावर कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आपल्याला तेलामध्ये कोथिंबीरीचा अर्क असा छान उतरला जातो आणि एक भाजीला छान टेस्ट येते. आता लगेच आपल्याला काय करायचे, चण्याची डाळ तेलामध्येच टाकून द्यायची. 1-2 मिनटं चण्याची डाळ जरा चांगली परतून घ्यायची बघा अशा पद्धतीने. म्हणजे खमंग अशी डाळ मस्त लागते भाजीमध्येही. त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे, जो वाटलेला मसाला होता, कोथिंबीर हिरवी मिरची लसूण खोबरं, ते आपल्याला तेलावर टाकून द्यायचे आणि तो मसाला चांगला 1-2 मिनटं परतून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने.
हिरवी मिरचीमधलं कसं भाजी छान होती मैत्रिणींनो. नक्की तुम्ही पण करून बघा. आपण दरवेळेस तर लाल तिखट वगैरे टाकून खातोच, पण कधीतरी हिरवी मिरची टाकून बनवली ना भाजी खूप छान होती. वेगळं काहीतरी म्हणजे टेस्ट वेगळी लागते. आता हे मसाला छान मी परतून घेतलेला आहे. तर हळद टाकून घ्यायची 1 चमचा. त्यानंतर धना पावडर आपल्याला अर्धा चमचा टाकून घ्यायची. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. मैत्रिणींनो लाईक करा, लाईक. व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच झालं पाहिजे. ते छान परतून झाल्यानंतर थोडंसं जरा सुक्कं वाटतंय मसाला, थोडं तेल टाकून घेतले मी. आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा इथे पावभाजी मसाला टाकायचा आहे बघा. दुसरा मसाला मी कोणताच वापरला नाही, फक्त पावभाजी मसाला फक्त 1 चमचा टाकून घेतलेला आहे. कसं भाजीला खूप छान टेस्ट येते पावभाजी मसाल्याने. तुम्ही पण टाकून बघा. आता हे मसाला चांगला ह्या मसाल्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता छान मिक्स झाल्यानंतर तोंडली टाकून घ्यायच्यात बघा. तोंडली पण चांगली आपल्याला ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची अशा पद्धतीने. कुणी कुणी असं बघा मैत्रिणींनो गोल चकल्या पण करतात तोंडलीच्या, पण आपण इथे चकल्या नाही केल्या, उभ्या अशा पातळ चिरून घेतलेल्या आहेत. आणि तोंडली खाल्याने चांगलीच असते शरीरासाठी. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मध्ये आधी एक अशी तोंडलीची भाजी करीत जावा. मीठ टाकून झाल्यावर सर्व मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे बघा. मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला होता थोडासा, पाणी टाकून घेते मी. कारण पाणी मला अजून टाकायचे. चण्याची डाळ आणि तोंडली शिजायला पाणी लागतं. इथे 1 ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे. आणि ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे. फास्ट गॅस करायचा नाही बिलकुल, पण मीडियम गॅसवरच ही भाजी 1-5 मिनिटं आपल्याला होऊन द्यायची. 5 मिनिटाच्या नंतर आपण परत पाहूया. पाहू शकता भाजीला मस्त तरी अशी सुटलेली आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे भाजीचा. आपल्याला ही चमचमीत तोंडलीची भाजी एकदा वर खाली करून घेऊया. पाहू शकता थोडीशी जरा बाकी आहे. तर इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे 1 चमचा, जास्त नाही, 1च चमचा. कसं शेंगदाण्याच्या कुटाने भाजीला खूप मस्त टेस्टी येते, खायला खूप छान लागते. त्यानंतर वरून कोथिंबीर टाकूया. मस्त दिसते का नाही तोंडलीची आपली भाजी ही. आता 1 मिनिट फक्त आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे. 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची. बघा खूप मस्त झाली आणि दिसती पण खूप छान चमचमीत अशी आपली ही तोंडलीची भाजी. मैत्रिणींनो कोणाला कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशा पद्धतीने खरंच करून बघा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ माझा आवडला का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपी सोबत.